तर पाहे महाविद्यालय मित्रांनो आणखी एक तुम्हाला परीक्षा दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे बोर्ड नेहमीच स्पर्धा परीक्षेला प्रश्न आले आहेत. आता मी त्यांनी काय वाक्य परीक्षेमध्ये आलेली वाक्य घेतलेली आहे की ज्यावेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे वाक्य येतात ते तुम्हाला पाठ समजावा आणि आपल्या सिलेबसमध्ये हा पाठ आहे. क्वेश्चन काय म्हणतो होता की आयडेंटिफाय द बोर्ड्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील अधोरेखित केलेल्या वाक्यांचा किंवा खालील वाक्याबद्दल बोर्ड्स ओळखा. आता पहिले जे नाम स्पीक हे वाक्य कधी आले पहा टॅक्स असिस्टंट 2016 च्या परीक्षेला विचारले गेले पहा. आता ह्या ठिकाणी जे वाक्य कसं ओळखायचं आणि बोर्ड त्याचे जे काही बोर्ड ओळखतात इंडिकेटिव्ह आहे काय इम्परेटिव्ह आहे का सब्जेक्टिव्ह आहे. आता पहिला वाक्य स्पीक आहे. स्पीक हे वाक्यातून काय व्यक्त होते आज्ञा व्यक्त होते म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये येणार आहे आज्ञा व्यक्त होत असेल तर तो बोर्ड असतो इम्परेटिव्ह आहे. म्हणजे कोणत्या मोठं वाक्य आहे तर इम्परेटिव्ह वाक्य आहे. इम्परेटिव्ह आता एक्झाम्पल तुम्ही खूप वर्षापूर्वी एका परीक्षेला घेतलेला आहे. नेहरू वॉज अ ग्रेट स्टेट्समन. पंडित नेहरू उत्तम संसदपटू होते. त्यातून काय व्यक्त होते सरळ विधान प्लेन होते. मग प्लेन विधान असेल तर कुठला म्हणत असतो प्लेन विधान असेल एखादा क्वेश्चन असेल एखादा क्वेश्चन असेल उद्देश असेल इंडिकेट तर तो पहिला वर्ड असतो. त्यानंतर INDICATID हा महत्त्वाचा आहे. म्हणजे एकदम प्लेन असेल. If my friend wants it, I shall give it to you. हे पण तुम्ही एसटीआय 2014 प्रेसिडेंट चे केलेलं आहे. त्यानुसार आपल्याला काय होतं त्यातून अजम्पशन व्यक्त होते. गृहीतक जर माझ्या मित्राला हवा असेल जसं आर्थिक वाक्य आहे if it rains the match will be cancelled. तसं ह्या वाक्यानुसार काय व्यक्त होते एक सरळ व्यक्त होते सजेस्ट करते म्हणून आपण लावलं that is the अनोन. Are you happy? That's a simple प्रश्न विचारला आहे. Are you happy हा प्रश्न खरोखरच एक प्रश्न आहे. प्रश्नाचा आपण म्हणत असतो हाच बोलतो काय Are you happy? त्यातून सुद्धा एक काय होतं प्रश्न येतो. Take care of your health. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यातून काय व्यक्त होते आज्ञा व्यक्त होते. आज्ञा व्यक्त होत असेल तर कुठला म्हणत असतो इम्परेटिव्ह. आज्ञा त्याला कुठला म्हणतात आणि गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू यानंतर काय व्यक्त होते एक सरळ इच्छा व्यक्त केली आहे की ज्यातून इच्छा असते म्हणजे कधीही त्या ह्याच्यामध्ये बसत नाही. त्याला कुठला म्हणत असतो तो लास्ट त्याला काय म्हणतात सबजंक्टिव्ह आणि काय सबजंक्टिव्ह म्हणजे सबजंक्टिव्ह आणि इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्ले. असं वाटतं आहे की इम्पेरेटिव्ह म्हणतात वाटतं की इम्पेरेटिव्ह मूड असेल. इम्पेरेटिव्ह वाक्यामुळे इम्पेरेटिव्ह मूड होत नाही तर तो पण सबजंक्टिव्ह मूड असतो. इट इज इम्पेरेटिव्ह दॅट हे पण याला परीक्षा आलेला आहे. PSI असिस्टंट असिस्टंटच्या परीक्षा 2016 च्या परीक्षा आणला आहे. त्याला सुद्धा आहे सबजंक्टिव्ह मूड. तर मला वाटतं हा भाग तुम्हाला बऱ्यापैकी मित्रांनो कळला असेल. हे 7 वाक्य वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेले आहेत तुमच्या समोर ठेवलेले आहेत. तर या पद्धतीने अभ्यास करा. हा फार मोठा समजा. थँक्यू.